नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायनायस अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते. तर आपल्या वीकली करंट अफेअर्सच्या सिरीज नुसार दर आठवड्याला आपण करंटचं एक सेशन घेत असतो. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला एक्सपिरियन्स द करंट विथ कल्याणी. तर आपण सगळ्यात पहिले आज बघणार आहोत महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाबद्दल, जे आणलं गेलंय, ज्याला मान्यता पण दिली गेलेली आहे. तर 16 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र विधानसभेने आणि 17 मार्चला विधान परिषदेने महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 याला मंजूर करून राज्यपालांकडे त्याला पाठवले. जर राज्यपालांची सही यावर झाली आणि कायदा लागू झाला तर धर्मांतर विरोधी कायदा करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र हा देशातला 10वं राज्य ठरेल. या कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे तर तो असा सांगितला जातो की जबरदस्ती, फसवणूक, प्रलोभन, दबाव किंवा विवाहाच्या बहाण्याने होणारे जे धर्मांतर आहे ते थांबायचे आहेत. हा याचा मुख्य उद्देश आहे. संविधानाच्या कलम 25 मध्ये प्रत्येकाला धर्म मानण्याचा आणि आचरणाचा अधिकार दिलाय. पण तो अधिकार वापरताना काय होतं की दुसऱ्यावर जबरदस्ती होऊ नये असं आपलं संविधान सांगतं. हा सरकारचा पण मुद्दा आहे. या विधेयकात शिक्षा खूप कडक आहेत, त्या आपण थोडक्यामध्ये एकदा बघून घेऊया. तर काय शिक्षा आहे तर जबरदस्ती किंवा फसवणुकीने जर धर्मांतर केलं तर जास्तीत जास्त 7 वर्ष तुरुंगवास त्याच्यामध्ये असेल आणि 1,00,000 रुपयापर्यंतचा दंड, अशी तरतूद आहे. हे बेसिक होतं. जर हे धर्मांतर अल्पवयीन किंवा महिला, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्ती किंवा SC ST ह्यांचं जर झालं आणि किंवा सामूहिक धर्मांतर जर झालं तर ती शिक्षा वाढून 7 वर्ष तुरुंगवास आहेत आणि 5,00,000 रुपयापर्यंतचा दंड होतो. जर एकच व्यक्ती पुन्हा पुन्हा जर ते असा गुन्हा करत असेल तर पुनरावृत्तीच्या प्रकरणामध्ये 10 वर्षांपर्यंत तुरुंग आणि 5,00,000 रुपये दंड, अशी तरतूद याच्यामध्ये केलेली आहे. बरं, विवाहाच्या बहाण्याने धर्मांतर करून लग्न केलं असेल तर तो विवाह सुद्धा त्या ठिकाणी रद्द होऊ शकतो आणि तो गुन्हा जो आहे हा नॉन बेलेबल असेल, म्हणजे सहज जामीनही याच्यामध्ये मिळणार नाही. एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर जर एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या इच्छेने धर्म बदलायचा असेल तर त्यालाही किमान 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी माहिती द्यावी लागेल. म्हणजे सरकारचं याच्यामधून असं सांगणं आहे की जर तुम्हाला धर्म बदलायचा असेल तर बदला, पण आम्हाला आधी जर तुम्ही कळवलं तर आम्ही तपास करू शकतो की याच्यामध्ये काही जबरदस्ती तर नाही ना. भारताच्या इतर राज्यांमध्ये जसं की उत्तर प्रदेश झालं, मध्य प्रदेश झालं, गुजरात, कर्नाटक, उत्तराखंड यांच्याकडे अशाच प्रकारचे धर्मांतर विरोधी कायदे आधीपासूनच आहेत. तिथेही जबरदस्ती, फसवणूक आणि प्रलोभन यावर बंदी आहे. आणि अल्पवयीन, महिला, SC ST समुदाय यांच्याबाबत शिक्षा जास्त आहे. आता खरी चर्चा ही आहे की जबरदस्ती धर्मांतर थांबवणं गरजेचं आहे, हे बहुतांश लोक मान्यच करतात. पण त्यासाठी इतका कडक कायदा हवा का आणि 60 दिवस आधी सरकारला कळवणं हे धर्म स्वातंत्र्य सोपं करतंय की कठीण करतंय, हा पुढचा प्रश्न आहे. थोडक्यात काय तर महाराष्ट्राचं हे जे विधेयक आहे ते एकाच वेळी धर्मांतर विरुद्ध कठोर पावलं आणि धर्म स्वातंत्र्याबद्दल नवी चर्चा या दोन्ही गोष्टी सुरू करताय. आपण बघून घेऊया. तर 16 मार्चला महाराष्ट्र विधानसभेने पारित केलं, 17ला विधान परिषदेने पारित केलं. कायदा झाला तर आपण बघितलंच की महाराष्ट्र 10वं राज्य ठरेल, हे असं विधेयक पास करणारं, असा कायदा करणारं. मुख्य उद्देश काय होता की जबरदस्ती, फसवणूक, प्रलोभन किंवा विवाहाच्या बहाण्याने जर कोणी तुमचं धर्मांतर करत असेल तर ते बेकायदाच होणार आहे. हे रोखणं हा मुख्य उद्देश आहे. भारतीय संविधानामध्ये कलम जे 25 आहे धर्म स्वातंत्र्याचं, ते भारतीय संविधानाशी असा संबंध आहे धर्म स्वातंत्र्याचा कलम 25 अंतर्गत. मुख्य तरतुदी आणि शिक्षा काय तर सामान्य बेकायदेशीर धर्मांतर केलं गेलं तर 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आहे आणि 1,00,000 रुपये दंड याच्यामध्ये देण्यात येणार आहे. अल्पवयीन महिला किंवा अस्वस्थ मनाची व्यक्ती, SC ST समुदाय यांच्याबाबत 7 वर्ष तुरुंगवास आणि 5,00,000 रुपये दंड देण्यात येणार आहे. वरचं बेसिक होतं, हे थोडंसं पुढे 5,00,000 रुपये दंड वाढले. सामूहिक धर्मांतर केलं तरी पण ही सेम शिक्षा आहे, 7 वर्ष तुरुंगवास आणि 5,00,000 रुपये दंडाची. पुनरावृत्ती जर होत असेल या गुन्ह्याची, परत परत जर कोणी हा गुन्हा करत असेल तर त्याला मात्र 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 5,00,000 रुपये पुन्हा दंड या ठिकाणी बसणार आहे. तर विवाहाच्या बहाण्याने धर्मांतर असेल तर विवाह रद्द होणार आहे. हा जो गुन्हा आहे हा
नॉन बेलेबल आहे या ठिकाणी आणि कोर्टात सुद्धा खटला चालवता येईल. इच्छेनुसार धर्मांतर प्रक्रिया जरी करायची असेल, तुम्हाला इच्छेनुसार धर्म बदलायचा असेल तर 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना त्याची माहिती द्यावी लागेल, जेणेकरून ते तपासतील की तुमच्यावर कोणी दबाव तर नाही ना आणते. याच्याबद्दल देवेंद्र फडणवीसांचं सुद्धा कोट आहे की बेकायदेशीर धर्मांतरापासून संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 हे विधेयक आहे आणि हे विधेयक सर्व धर्मांना लागू केलेलं आहे असं त्यांनी म्हटलंय. तर आता आपण पुढे बघूया की भारताच्या क्रिकेटमधलं सर्वोच्च सन्मानाचं व्यासपीठ म्हणजे बीसीसीआयचा नमन पुरस्कार सोहळा आणि 2026 मध्ये हा सोहळा आपल्या सध्याचे जे स्टार्स आणि दिग्गज जे आहे हे एकाच मंचावर सलाम करतो. बीसीसीआय म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया, म्हणजे भारतातील क्रिकेटचं सर्वात मोठं नियंत्रक मंडळ. देशातील प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामना असो, IPL, रणजी, महिला किंवा वयोगटाच्या ज्या स्पर्धा आहे ते सगळं बीसीसीआयच बघतं. या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी बीसीसीआयने 2006-07 पासून वार्षिक पुरस्कार सुरू केले. नंतर या वार्षिक सोहळ्याला नमन असं नाव दिलं गेलं, म्हणजे खेळाडूंना आदराने वंदन. दरवर्षी या नमन सोहळ्यात भारतातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय आणि घरेलू जे खेळाडू आहेत तसेच आजीवन योगदान देणारे जे दिग्गज आहेत त्यांना सन्मानित केलं जातं. 2026चा नमन सोहळा हा 15 मार्च रोजी नवी दिल्लीला झाला. यावेळी शुभमन गिल पुरुषांमध्ये आणि स्मृती मंधाना ही महिलांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरले. नमन पुरस्कारांचं महत्व 3 स्तरावर आहे. पहिलं म्हणजे की हे बीसीसीआय कडून खेळाडूंना दिलेलं औपचारिक मान्यता प्राप्त पत्र आहे. जसं सरकार पद्म पुरस्कार देतं तसंच भारतीय क्रिकेटमध्ये नमन हा सर्वोच्च सन्मान मानला जातो. दुसरं म्हणजे काय, तर यात आंतरराष्ट्रीय, घरेलू आणि वयोगट क्रिकेट खेळणारे अशा तिन्ही स्तरांवरचे खेळाडू आणि कोचेस, अंपायर्स यांना पण मान दिला जातो. त्यामुळे क्रिकेटचं पूर्ण इकोसिस्टीमच यात दिसतं. आणि तिसरं म्हणजे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड्समुळे नवीन पिढीला जुन्या दिग्गजांच्या योगदानाची सुद्धा यात जाणीव होते. द्रविड, बिन्नी, मिताली यांना सन्मानित करणं म्हणजे भारतीय क्रिकेटच्या इतिहासाला सलाम करणंच आहे. म्हणूनच बीसीसीआय नमन पुरस्कार हे फक्त ट्रॉफी देण्याचा कार्यक्रम नाहीये, तर भारतीय क्रिकेटने स्वतःच्या यशाला आणि परिश्रमाला केलेलं हे एक सामूहिक नमनच आहे. त्याबद्दल आपण बघूया. तर 15 मार्च रोजी नवी दिल्ली या ठिकाणी नमन पुरस्कार हे झाले, नमन सेलिब्रेटिंग इंडियन क्रिकेट. तर शुभमन गिल हा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरुष ठरला आहे. स्मृती मंधाना ही महिलांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू महिला ठरली. पुढे बघूयात. राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी यांना लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळालेला आहे. या ठिकाणी मिताली राज हिला महिलांमध्ये हा जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. हर्षित राणा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरुष, हर्षित राणा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरुष, श्री चन्नी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण महिला. ही माहिती थोडक्यामध्ये फक्त लक्षात असू द्या, कारण हे फॅक्च्युअल आहे, त्याच्यामध्ये समजण्यासारखं काही नाही, हे लक्षातच ठेवावं लागेल. स्मृती मंधाना महिलांमध्ये सर्वाधिक ODI धावा हिने केलेल्या होत्या, 1311 धावा तिने केल्या आहेत. दीप्ती शर्माने महिलांमध्ये सर्वाधिक ODI विकेट्स घेतल्या आहेत, जवळजवळ 37 विकेट्स तिने घेतल्या आहेत. आपण पुढे बघून घेऊयात. भारताच्या सर्वोच्च साहित्य सन्मान मानला जाणारा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 यंदा तामिळ साहित्यातील एक मोठं नाव जे आहे R वैरामुथू यांना जाहीर झालंय. ते तामिळनाडूमधील 3रे ज्ञानपीठ विजेते ठरलेत. आणि विशेष म्हणजे काय, तर तामिळ कवितेसाठी प्रामुख्याने सन्मानित होणारे हे पहिले तामिळ कवी आहेत. वैरामुथू हे कवी, गीतकार, कादंबरीकार असं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी 7,500हून अधिक गाणी, कविता, कादंबऱ्या आणि इतर साहित्य लिहिलंय. चित्रपट गीतकार म्हणून त्यांनी 7 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले होते आणि साहित्य व कला क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना 2003 साली पद्मश्री आणि 2014 साली पद्मभूषणनेही सन्मानित करण्यात आले. त्यांच्या लेखनात मानवी भावना असो, ग्रामीण जीवन असो किंवा सामाजिक प्रश्न आणि तामिळ संस्कृतीचा जो ठसा आहे तो स्पष्टपणे दिसतो. आणि म्हणूनच आधुनिक तामिळ साहित्याचा एक महत्वाचा आवाज म्हणून त्यांना पाहिलं जाते.
थोडक्यात काय तर ज्ञानपीठ पण पुरस्कार काय आहे ते पण आपण बघून घेऊयात एकदा पटकन, की ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना 1961 मध्ये भारतीय ज्ञानपीठ या संस्थेने केली होती. आणि पहिला जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो 1965 मध्ये मल्याळम कवी जी शंकर कुरूप यांना मिळाला होता. आणि 1976 मध्ये आशापूर्णा देवी या पहिल्या महिला ज्ञानपीठ विजेता ठरल्या होत्या. पुरस्कारात सध्या 11 लाख रुपयांची रोकड रक्कम, सरस्वती देवीची कांस्य प्रतिमा आणि प्रशस्तीपत्र दिलं जातं. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये ज्या 22 भाषा आहेत तसंच आणि इंग्रजी भाषा सुद्धा, या सर्व भाषांमधील लेखक या पुरस्कारासाठी पात्र मानले जातात. मराठी साहित्यामध्येही ज्ञानपीठचा प्रवास समृद्धच आहे. आपल्याकडे 1974 मध्ये वि. स. खांडेकर हे ययाती या कादंबरीसाठी ज्ञानपीठ मिळवणारे पहिले मराठी लेखक ठरले होते. त्यानंतर वि.वा. शिरवाडकर 1984 साली, विंदा करंदीकर 2003 साली आणि भालचंद्र नेमाडे यांना 2014 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. आजच्या या घोषणेमुळे तमिळ साहित्यातील परंपरेला एक नवा टप्पा मिळाला आहे. वैरमुथ्थूंपूर्वी तमिळमधून पी.व्ही. अकिलन आणि डी. जयकांतन यांना सुद्धा ज्ञानपीठ पुरस्कार जिंकला होता यांनी पण. आणि आता जवळजवळ 24 वर्षांच्या अंतरानंतर पुन्हा तामिळ साहित्याला हा सर्वोच्च सन्मान मिळालाय. म्हणजे ज्ञानपीठ 2025 हा फक्त एका व्यक्तीचा सन्मान नाहीये, तर भारतीय बहुभाषिक साहित्य परंपरेत तामिळ काव्याचा गौरवाने घेतलेली आणखी एक मोठा टप्पा आहे. आपण त्याच्याबद्दल फॅक्च्युअल जी काही माहिती आहे ती बघून घेऊया. तर हा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार होता. भारताच्या साहित्य क्षेत्रातला हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो ज्ञानपीठ पुरस्कार. तामिळमधील तिसरे पुरस्कार विजेते जे आहेत त्यांना हा मिळालेला आहे. तमिळ कवी, गीतकार, लेखक आणि कादंबरीकार ते आहेत वैरामुथू. 7,500हून अधिक गाणी, कविता, कादंबऱ्या आणि इतर साहित्य त्यांनी लिहिले. त्यांनी 7 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना मिळाले. त्यांना पद्मश्री 2003 मध्ये मिळालाय. 2014 ला त्यांना पद्मभूषण मिळालेला आहे. ज्ञानपीठ पुरस्काराबद्दलची माहिती बघितली तर 1961 साली सगळ्यात पहिले ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना झाली होती. आणि 65 ला सगळ्यात पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता शंकर कुरूप यांना मिळाला होता. मल्याळम भाषेत त्यांनी लेखन केलंय. 1976 मध्ये आशापूर्णा देवी या प्रथम महिला विजेत्या होत्या ज्ञानपीठच्या. पुरस्काराची रक्कम आता सध्या 11 लाख रुपये दिले जातात. त्याच्यानंतर सरस्वती देवीची कांस्य प्रतिमा याच्यामध्ये दिली जाते आणि प्रशस्तीपत्रकही मिळतं. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये ज्या 22 भाषा नमूद आहेत त्या भाषा आणि प्लस इंग्रजी भाषा या सगळ्या इंग्रजीसह हा पुरस्कार दिला जातो. हे सगळे पात्र आहे या पुरस्कारासाठी. मराठी भाषेमध्ये कोणाकोणाला मिळालाय तर वि. स. खांडेकर यांना 1974 साली हा पुरस्कार मिळालाय. त्याच्यानंतर शिरवाडकर यांना 1984 ला मिळालाय. पुन्हा विंदा करंदीकर यांना 2003 ला, भालचंद्र नेमाडे यांना 2014 ला. असे हे 4 लेखक आहे आपल्या महाराष्ट्रातले ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले व्यक्ती विष्णू सखाराम खांडेकर, वि. स. खांडेकर होते, ज्यांना 1974 साली ययाती या त्यांच्या कादंबरीसाठी हा पुरस्कार मिळाला होता. तर आता पुढे आपण ऑस्कर बद्दल बघून घेऊ. तर ऑस्कर म्हणजे जागतिक पातळीवरचा सर्वात प्रतिष्ठित चित्रपट सन्मान आहे. अमेरिकेच्या अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स, आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेकडून 1929 पासून हे पुरस्कार दिले जात आहे. आणि त्यांना आपण साधारणपणे अकॅडमी अवॉर्ड्स किंवा मग ऑस्कर्स म्हणून ओळखतो. तर ऑस्कर फक्त चित्रपटांसाठीच दिला जातो. हा टीव्ही सिरीज साठी वेगळे एमी अवॉर्ड्स म्हणून आहे, ते वेगळे असतात. यंदाचा जो 98वा ऑस्कर पुरस्कार सोहळा होता हा 15 मार्चला अमेरिकेतल्या लॉस एंजलिस शहरातील प्रसिद्ध डॉल्बी थिएटरमध्ये झालाय. आणि होस्ट या ठिकाणी होते कॉमेडियन कोनान ओब्रेन, जे दुसऱ्यांदा ऑस्कर होस्ट करत होते. या वर्षीचा सर्वात मोठा जो विजेता ठरला आहे तो आहे वन बॅटल आफ्टर अनदर हा चित्रपट. त्याने 13 नॉमिनेशन्स पैकी जवळजवळ 6 ऑस्कर जिंकलेत, ज्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, बेस्ट पिक्चर आणि नवा बेस्ट अचीवमेंट इन कास्टिंग हा पहिल्यांदाच ऑस्कर मध्ये समाविष्ट केला आहे हा पुरस्कार. तर हा सुद्धा या चित्रपटाला मिळाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक पॉल अँडरसन यांना बेस्ट डायरेक्टरचा सन्मान पण मिळालाय. म्हणजे दिग्दर्शन, चित्रपट आणि कास्टिंग अशा 3 मोठ्या श्रेणीमध्ये या चित्रपटाने
आपल्या नावावर हे पुरस्कार केलेत. अभिनयामध्ये बेस्ट ऍक्टर हा गौरव मायकल जॉर्डन यांना त्यांच्या सिनर्स या चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी मिळालाय. तर बेस्ट ऍक्ट्रेस हा पुरस्कार जेसी बकली हिला हॅमनेट या चित्रपटासाठी मिळालाय. सिनर्स या चित्रपटाने एकूण जवळजवळ 16 नॉमिनेशन्स मिळवले होते ऑस्करमध्ये. हे इतिहासातील सर्वाधिक नामांकनाचा नवा विक्रम त्यांनी केलाय. जरी पुरस्कारांच्या संख्येमध्ये तो वन बॅटल आफ्टर अनादर पेक्षा मागे राहिलाय, पण पण त्यांनी पण 16 नामांकन मिळवले. बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म या श्रेणीतील विजेता ठरलाय नॉर्वेचा सेंटिमेंटल व्हॅल्यू, आणि हा नॉर्वेसाठी पहिलाच ऑस्कर आहे, म्हणून हा क्षण त्या देशासाठी नक्कीच ऐतिहासिक ठरला असणार. भारताच्या अधिकृत प्रवेश होमबाउंड हा चित्रपट होता, पण त्याला अंतिम नामांकन मिळालं नाही. तरीही भारताचं प्रतिनिधित्व रेड कार्पेटवर आणि स्टेजवर होतं ते प्रियंका चोप्रा जोनास हिच्या स्वरूपात. यांनी इतर आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत प्रेझेंटर म्हणून भाग घेतला. यात विशेषतः बेस्ट इंटरनॅशनल फीचर सारख्या महत्वाच्या श्रेणीसाठी तिनं पुरस्कार सादर करताना तिची तिथे उपस्थिती दिसली. यंदाच्या ऑस्करमध्ये एक विशेष बदल म्हणजे काय होता, तर बेस्ट अचीवमेंट इन कास्टिंग ही जी नवी श्रेणी त्यांनी ऍड केलेली ती होती. आतापर्यंत कास्टिंग डायरेक्टर्सचा सन्मान वेगळ्या श्रेणीत होत नव्हता. आता अकॅडमीने मान्य केलं की योग्य कलाकार हे निवडणं, हे चॉईस करणं, हेही एक स्वतंत्र महत्वाचं कलात्मक काम आहे. या पहिल्या कास्टिंग ऑस्कर नेमका वन बॅटल आफ्टर अनादरच्याच कास्टिंग डायरेक्टरला मिळाला या ठिकाणी. आणि त्यांचं नाव तुम्ही पण एकदा सर्च करा, ते कमेंट मध्ये कळवा. म्हणजे चित्रपटाच्या यशामागे असलेल्या टीम बिल्डिंगला या पुरस्काराने, या नवीन श्रेणीने भरघोस मान्यता दिली आहे. आपण बघून घेऊयात त्याची पण माहिती. हा 98वा ऑस्कर पुरस्कार होता. 15 मार्च रोजी झाला. लॉस एंजलिसला, अमेरिका या ठिकाणी झाला. होस्ट कोनॅन ओब्रेयन होते, दुसऱ्यांदा यांनी होस्टिंग केले. सर्वोत्कृष्ट चित्रपट वन बॅटल आफ्टर अनादर हा चित्रपट ठरलाय सर्वोत्कृष्ट. 13 नामांकनापैकी 6 पुरस्कार याने जिंकले त्या चित्रपटाने. पॉल थॉमस अँडरसन हे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहे. वन बॅटल आफ्टर अनादरचे ते दिग्दर्शक आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता मायकल बी जॉर्डन. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जेसी बकले ही होती, हिला हॅमनेट चित्रपटासाठी मिळालाय. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट जो ठरलाय हा नॉर्वेचा पहिला ऑस्कर होता. सेंटिमेंटल व्हॅल्यू हे त्या चित्रपटाचं नाव होतं. भारताचा एकमेव चित्रपट होता जो होम बाउंड होता, पण याला नॉमिनेशन्स मिळाले नाही. सिनर्सने सर्वाधिक नॉमिनेशन मिळवले, 16 इतके त्यांनी नॉमिनेशन मिळवले. हे सुद्धा ऑस्करच्या इतिहासामधलं एक रेकॉर्डच आहे. भारताच्या प्रियंका चोप्रा जोनास सादरकर्त्या होत्या. नवीन श्रेणी कोणती होती, तर बेस्ट अचीवमेंट इन कास्टिंग पहिल्यांदाच देण्यात आलाय हा. वन बॅटल आफ्टर अनादरनेच जिंकली, त्यांच्याच कास्टिंग डायरेक्टरने जिंकली. ऑस्कर फक्त चित्रपटांसाठी दिला जातो, तो टीव्ही सिरियल्स साठी दिला जात नाही. ही महत्वाची एक बाब आपण इथे लक्षात ठेवूया. तर आता आपण बघून घेऊयात की वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 नुसार भारत हा 116व्या स्थानावर आहे. स्कोर आहे 4.5. हे काय म्हणजे आणि का आपण मागे आहोत, आता समजून घेऊया आपण की हा अहवाल जो आहे हा दरवर्षी युएनच्या एका संस्थेकडून काढला जातो. 143 देशांचा आनंद याच्यावर मोजतात की पैसा किती आहे, कुटुंब मित्रांचा आधार मिळतो का, किती वर्ष निरोगी राहता येतं, जीवनाचे निर्णय घेता येतात का, लोक दान करतात का, आणि भ्रष्टाचार करू वाटतो का तिथल्या लोकांना, किती होतं. टॉपवर आहे त्यात फिनलँड, डेन्मार्क, आइसलँड, स्वीडन आणि इस्रायल. हे देश वेलफेअर स्टेट आहेत. श्रीमंत गरीब फरक इथे कमी आहे. लोक एकमेकांना विश्वासात घेतात. आता भारताची तुलना आपण बघितली तर बांगलादेश सुद्धा 104व्या स्थानावर आहे, पाकिस्तान 105व्या, इराक 106व्या स्थानावर. हे आमच्यापेक्षा सुद्धा चांगले. चायना 64वा आणि व्हिएतनाम 53वा. हे पुढे आहेत आपल्यापेक्षा खूप. आपला स्कोर 4.5 आहे. फिनलँडचा 7.8 आहे, म्हणजे दुप्पट फरक आहे. का आपण मागे आहोत, कारण श्रीमंत गरीब फरक जास्त आहे आपल्यात. ताण, डिप्रेशन सारख्या समस्या ज्या आहेत त्या भारतामध्ये सध्या वाढल्या आहेत. भ्रष्टाचाराची भावना अजून पण कमी होत नाही, ती जास्तच आहे. कुटुंबाचा जो आधार आहे तो कमी होतोय, त्याच्यामुळे काही ठिकाणी कमी झालाय. चांगली बातमी अशी आहे की 2023 मध्ये आपण 126व्या स्थानावर होतो. आता आपण 10 स्थान थोडे पुढे आलो, वर आलो. आता पुढे जायचं तर आपण काय करायला हवं,
काय करावं लागेल आपल्याला, तर मेंटल हेल्थवर आपल्याला थोडं जास्त काम करावं लागेल, कुटुंबासोबत वेळ घालवावा लागेल, भ्रष्टाचार थांबावा लागेल आणि स्वतःला थोडंसं स्वातंत्र्य द्यावं लागेल. जसं की आवडीनुसार आपण करिअर निवडलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्याच्यात आल्या. म्हणजे आनंद फक्त पैसा देऊ नाही शकत, तर नातेसंबंध, आरोग्य आणि स्वातंत्र्य यांचा योग्य मेळ या ठिकाणी असावा लागेल. तर तेच भारताची रँक 2026 ला 116व्या स्थानी स्कोर 4.5 आहे. सर्वात आनंदी देश जो आहे, सलग 9व्या वर्षी फिनलँड हा प्रथम क्रमांकावर आहे. 9 वर्षापासून हा देश आनंदीच आहे. आणि सर्वात दुःखी आहे अफगाणिस्तान, हा सगळ्यात शेवटी आहे. भारताची रँक 2025 ला 118वी होती, 24 ला 126वी होती आणि आता 26 ला 116व्या स्थानी आपण आलोय. थोडीशी पुढे आलोय. ठीक आहे, 2024च्या 126व्या स्थानावरून 26 मध्ये 116, फार नाही 10च आपण पुढे गेलोय. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की हे 6 मुख्य आयाम होते की ज्याच्यावर हे निकष होते की मोजलं जातं की दरडोई उत्पन्न किती, लाईफ एक्सपेक्टन्सी किती तुमच्या देशामध्ये, सामाजिक आधार, सोशल सपोर्ट तुम्हाला किती मिळतोय, आणि भ्रष्टाचाराची धारणा काय आहे लोकांच्या मनात, भावना किती, दानशूरता आहे का, निर्णय स्वातंत्र्य आहे का इथल्या भारताच्या लोकांना. तर या सगळ्या गोष्टींमुळे, हे सगळ्या गोष्टींमधून मोजलं जातो. हे आयाम आहेत आनंद मोजण्याचे, त्याच्यावर आपण नक्कीच काम केलं पाहिजे. आता शेवटी सांगायचंच झालं तर मध्ये आपण सगळ्यात आधी बघूयात की महिला शेतकऱ्यांना सामाजिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी कृषी सखी योजना आली. तर ही खूप चांगली बातमी आहे की ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया AIC ने कृषी सखी हा उपक्रम सुरू केलेला आहे. हा उपक्रम महिला शेतकऱ्यांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आहे. 2026 हा युनायटेड नेशन्सने घोषित केलेला इंटरनॅशनल इयर ऑफ द विमेन फार्मर म्हणून घोषित केलाय. या पार्श्वभूमीवर AIC ने हा उपक्रम सुरू केलाय. तर महिला शेतकऱ्यांना क्रॉप इन्शुरन्सची माहिती, आर्थिक संरक्षण आणि शेतीमध्ये सहभाग त्यांचा वाढवण्यासाठी हा उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये काय तर महिन्यानुसार वेगवेगळे कार्यक्रम आहेत. जसं की जानेवारीमध्ये इंट्रोडक्टरी व्हिडिओ सोशल मीडियावर सोडला जाईल. मग त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये AICच्या कर्मचाऱ्यांनी वॉकॅथॉन केला, #AIC फॉर हर अंतर्गत. मार्चमध्ये महिला शेतकऱ्यांसाठी वर्कशॉप्स आणि क्रॉप इन्शुरन्सच्या फायद्यांबद्दल जागरूकता कार्यक्रम चालू आहेत. आता उरलेल्या महिन्यांमध्ये काय तर आर्टिकल्स, इंटरव्ह्यूज, ग्रामीण भागामध्ये स्वच्छता, जागरूकता सारखे कार्यक्रम असतील. तर महिला शेतकऱ्यांसाठी याचा फायदा काय होणार आहे? सगळ्यात पहिलं तर त्यांना क्रॉप इन्शुरन्सची माहिती मिळेल, नुकसानीत भरपाई मिळेल. दुसरं म्हणजे काय तर फायनान्शियल लिटरसी त्यांची वाढेल. ती पुढे की शेती डिसिजन मेकिंग मध्ये त्या भाग घेतील, त्यांचं पण योगदान राहील ना. चौथं, रुरल रिझायलन्स वाढेल त्यांच्याकडून, क्लायमेट रिस्क विरुद्ध त्यांनी ते तयारी करतील. भारतात शेतीत 70% काम महिलाच करतात, पण त्यांना इन्शुरन्स, लोन्स मध्ये कमी हिस्सा मिळतो. कृषी सखीने या गॅपला भरून काढायचं ठरवलंय आणि त्या अंतर्गतच काम या ठिकाणी होते. AICच्या हेड ऑफिस आणि रिजनल ऑफिसेस मधून हा उपक्रम चालणार आहे आणि ग्रामीण भागामध्ये डायरेक्ट वर्कशॉप्स होतील. म्हणजे काय, म्हणजे कृषी सखी हा केवळ एक कार्यक्रम किंवा योजना नाहीये, तर महिला शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणणारा हा एक महत्वाचा उपक्रम आहे. 2026 पर्यंत शेतीत महिलांचं योगदान ओळखून त्यांना सक्षम करणं हीच खरी प्रगती आहे, हे सरकारने जाणले. तर अशा पद्धतीने आहे. मार्च 2026 मध्ये अर्जेंटिनाने जागतिक आरोग्य संघटनेतून अधिकृतपणे माघार घेतलेली आहे. कोणत्या देशाने घेतली आहे? अर्जेंटिनाने घेतली आहे. WHO मधून माघार घेतलेली आहे. त्यांनी हे ट्रम्पच्या दबावामध्ये येऊन केल्यासारखंही वाटतंय काही लोकांना, कारण ट्रम्पनेही यांनी मागे घोषित केलं होतं की ते WHO मधून माघार घेतील. पुढे बघूयात की भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण GSI उत्तर प्रदेशातील कालिंजर किल्ल्याच्या परिसराला अधिकृतपणे राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. कोणतं स्थळ राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित केले तर उत्तर प्रदेशातील कालिंजर किल्ल्याच्या परिसराला. ठीक आहे. 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी भूषवणार आहेत. कोण भूषवणार आहेत अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद? तर मोहन जोशी हे भूषवणार आहेत.
पुढे बघूयात की भीम या सरकारी पेमेंट ऍपने आता महेंद्रसिंग धोनीला आपला ब्रँड अँबॅसेडर बनवलंय. कॅप्टन कूल आता भारत का अपना पेमेंट्स ऍप चा चेहरा असेल. भीम म्हणजे काय तर NPCI ने बनवलेलं UPI आधारित पेमेंट हे ऍप आहे. 2016 पासून हे सुरू झालंय आणि आता टायर 2, टायर 3 शहरांमध्ये लोकांना डिजिटल पेमेंट सोपं करायचंय. पण 15+ प्रादेशिक भाषा यामध्ये आहे. कमी इंटरनेटवरही हे चालतं. धोनीलाच का निवडलं याच्यात तर त्याची विश्वासार्हता, साधेपणा आणि लोकप्रियतेमुळे त्याला निवडले. भीमला आता फोन पे, गुगल पे सारख्या ज्या प्रायव्हेट ऍप्स आहेत त्यांच्याशी स्पर्धा करायची. धोनीची इमेज यासाठी त्यांना परफेक्ट वाटली असेल. या पार्टनरशिपचा फायदा त्यांना असा होईल की ग्रामीण भागामध्ये लोकांना हे ऍप वापरण्याला प्रोत्साहन मिळेल. त्यांचा ट्रस्ट वाढेल. धोनीचं नाव बघून लोक हे ऍप डाउनलोड करू शकतील. टायर 2, 3 सिटीज मध्ये अजून ग्रोथ होईल. त्याच्यानंतर फायनान्शियल जे इन्क्लुजन आहे ते वाढेल. भीम आता भारत का अपना पेमेंट्स ऍप म्हणून रिब्रँड झालंय. धोनी मल्टी चॅनल कॅम्पेन्स मध्ये दिसेल, टीव्ही ऍड्स, सोशल मीडिया इव्हेंट्स. त्याच्यानंतर NBCLच्या CEO ललिता नटराज म्हणाल्या होत्या की धोनी सारखा विश्वासार्ह चेहरा आमच्या ग्रोथसाठी परफेक्ट आहे. म्हणजे धोनी आणि भीम डिजिटल इंडियाला आता हा नवीन उपाय मिळालाय. छोट्या शहरांमध्ये लोक आता QR स्कॅन करून पैसे पाठवतील. कॅप्टन कूलने आता डिजिटल कॅप्टनची भूमिका घेतली आहे. बघूया तो कसं काम करेल ह्याच्यामध्ये. आता पुढे आपण जर बघितलं तर औद्योगिक पायाभूत सुविधा. भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यासाठी केंद्र सरकारने भव्य योजना ही लॉन्च केलेली आहे. तर ह्याच्यात 33,660 कोटी रुपये खर्च होईल आणि 100 नव्या औद्योगिक पार्क्स बांधले जातील. भव्य म्हणजे भारत औद्योगिक विकास योजना. प्लग अँड प्ले म्हणजे तयार कारखान्यांसह पार्क्स. या योजनेचा उद्देश सोपा आहे. काय तर उद्योगांना ताबडतोब सुरू करता येईल अशी तयार जमीन आपल्याला इथे पाहिजे. लाईट, पाणी, रस्ते हे सगळं हवं. प्रत्येक पार्क 100 ते 1000 एकर मध्ये असेल आणि केंद्र सरकार 1 एकरला 1 कोटीपर्यंत मदत देईल. मध्यवर्ती रस्ते, ड्रेनेज, वीज खांब, ट्रीटमेंट प्लांट, ICT सिस्टीम हे सगळं याच्यामध्ये तयार मिळणार आहे. या योजनेमुळे काय होईल तर 15 लाख थेट नोकऱ्या निर्माण होणार आहे. 34,000 एकर जमीन औद्योगिक विकासासाठी वापरली जाणार आहे. क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे एकाच पार्कमध्ये सगळे उद्योग असणार आहेत. FDI आणि खाजगी गुंतवणूक याच्यातून वाढेल. त्याचबरोबर इज ऑफ डुईंग बिझनेस हा सुद्धा सुधारेल. परवानग्या तयार मिळतील. योजना 2026 ते 32 पर्यंत चालणार आहे. राज्य सरकार आणि खाजगी कंपन्यांसोबत NICDC म्हणजे नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे अंमलात आणेल ही योजना. प्रत्येक पार्कमध्ये फॅक्टरी शेड्स असतील, वेअरहाऊस असतील, टेस्टिंग लॅब्स देखील तयार होतील. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू सारख्या औद्योगिक राज्यांना एक मोठा फायदा होईल याच्यामुळे. त्याच्यानंतर MSMEs ला सिंगल विंडो क्लिअरन्स मिळेल याच्यानुसार. आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत 2047 साठी हे मोठं पाऊल आहे. म्हणजे भव्य फक्त कारखान्यांसाठी तयार घर आहे. उद्योगांना आता जमीन शोधण्याची गरज नाही. लगेच प्रोडक्शन सुरू करायची आहे ह्याच्यामध्ये सांगितलंय गव्हर्नमेंटने. आता बघून घेऊयात आपण हे भव्य बद्दल की औद्योगिक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने या या योजनेला मंजुरी दिलेली आहे. मूल कोणत्याही वयाचं असलं तरी दत्तक घेणाऱ्या माता 12 आठवड्यांच्या पेड प्रसूती रजेसाठी पात्र असतील. सर्वोच्च न्यायालयाचे हे निर्देश आहे. तर कोणत्याही वयाचं मूल यावेळेस तुम्ही दत्तक घेऊन 10, 15, 20 वर्षांचं, 18 वर्षांच्या खाली, 20 वर्षांनी 18 वर्षांच्या खाली कोणत्याही वयाचं मूल जर दत्तक घेतलं तरीही मातेला 12 आठवड्यांची पेड प्रसूती रजा मिळणार आहे असा निर्णय सुप्रीम कोर्टने या ठिकाणी दिला. भारत देशाने जागतिक नारळ उत्पादनात पहिला क्रमांक पटकावला आहे. नारळ उत्पादन आणि उत्पादकता अधिक वाढवण्यासाठी भारत सरकारने नारळ प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. तर जागतिक स्तरावर भारताने नारळ उत्पादनामध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे. भारत आहे नंबर 1 वर या ठिकाणी. तर आजच्या सेशनमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.